महासभा झालेली आहे. 2020 पासून महापालिकेमध्ये सर्व नगरसेवकांना निवडणूक झाल्या नसल्याने कोरोनाच्या काळामध्ये स्थगिती आली आणि महापालिकेमध्ये फक्त आणि फक्त शासनाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शहराला सांभाळण्याचं काम केलं. अनेक ठिकाणी विकास कामासाठी अडथळे निर्माण झाले. अनेक ठिकाणी नाले असतील, गटर असेल, रस्ते असेल, पाण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत होत्या आणि लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रतिनिधित्व करता येत नव्हतं. कारण त्याच्याकडे महापालिकेच्या काम करण्याचा अधिकार नसल्यामुळे आज महापालिकेमध्ये आम्ही आल्यानंतर आजचा दिवस हा महापौरचा बसण्याचा दिवस होता. महापौर आणि उपमहापौरची निवडणुकीचा दिवस होता. त्यामुळे हा येणाऱ्या महासभेमध्ये कल्याण शहराच्या बाबतीत ज्या ज्या अडचणी विकास कामाच्या असतील, आरोग्यासंबंधित असतील, या सगळ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न प्रत्येक नगरसेवक या ठिकाणी करणार आहे. येणाऱ्या काळामध्ये माझ्या कल्याण पूर्वेला मोठ्या प्रमाणात विकास निधी कसा प्राधान्य देता येईल, रस्ते कशी सुधारित करता येतील, पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे ती समस्या कशी दूर करता येतील, धरणाच्या माध्यमातून सगळ्यात कल्याण शहरामध्ये मोठा मुद्दा जो असेल पाण्याचा असेल आणि कुशुली धरण हे जे आपलं त्या ठिकाणी नियोजन होतं त्याचा पाठपुरावा कल्याण पूर्वेच्या वतीने मी आणि माझे सहकारी केल्याशिवाय राहणार नाही. आणि पाण्याचं नियोजन मोठ्या प्रमाणात मान्य एकनाथ शिंदेसाहेब असतील, खासदार शिंदेसाहेब असतील यांच्या माध्यमातून ते नियोजन केलं जाईल आणि पाण्याची टंचाई समाविष्ट करण्यात येईल. हर्षाली थवील आणि राहुल गांधी यांची वैशाली थवील या हर्षाली थवील या पूर्वी पण नगरसेविका म्हणून या ठिकाणी कार्यरत होती, त्याचा अनुभव आहे. त्याचप्रमाणे आमचे मित्र राहुल दामले साहेब हे सुद्धा अनुभवी, त्यांचं चांगलं कार्य आहे, अभ्यास आहे. त्यामुळे दोघंही थवील मॅडमसुद्धा वकील आहेत, दोघंही उच्च शिक्षित असल्यामुळे त्या कल्याण शहर आपल्या प्रगतीच्या दिशेने जाणार आहे अशी आम्हाला शाश्वती वाटते. कल्याणपुरेमध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणून आपल्याकडे जागा उपलब्ध आहे. या ठिकाणी शिंदेसाहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या काळामध्ये. मग अशीच सांगितलं की महापालिकेला नगरसेवकांना 2020 स्थगिती मिळाल्यापासून हे सगळे मुद्दे या सगळ्या अडचणीला सामोरे जावं लागत होते. पण आता आयुक्त गोयल साहेब असतील, आमच्या नवनिर्वाचित हर्षाली चौधरी मॅडम महापौर असतील, दामले साहेब उपमहापौर असतील, या सर्वांच्या माध्यमातून सहकार्याने या ठिकाणी प्रत्येक खेळाडू असेल, आरोग्यसंबंधी असेल, विकाससंबंधी असेल, या सगळ्या गोष्टीला प्राधान्य मोठ्या प्रमाणात दिलं जाईल.